नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साईकृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल यावरील एकूण आपण 100 प्रश्न बघणार आहोत आणि या 100 प्रश्नामध्ये मुलांना बघितलं तर महाराष्ट्राची लोकसंख्या, त्याचबरोबर बघितलं तर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना, त्याचबरोबर महाराष्ट्राचा राजकीय भूगोल, त्याचबरोबर मुलांना बघितलं तर पर्यटन स्थळ असो की वाहतूक असो, म्हणजे आपण एकूण मुलांना बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्रावरील आणि जो भूगोल आहे यावरचे आपण एकूण 100 प्रश्न घेणार आहोत. जेणेकरून मुलांना येणारी आरोग्य भरती असो की जिल्हा परिषद भरती असो, त्यामध्ये मुलांना तुमचा संपूर्ण महाराष्ट्राच्या भूगोलावरील कोणताही प्रश्न चुकायला नको. त्याचबरोबर मुलांना आजच्या संध्याकाळी आपण बघितलं तर 2011ची जी जनगणना आहे यामधील मुलांना आपण भारताच्या लोकसंख्येवर आपण एकूण 32 प्रश्न घेणार आहोत आणि हे 32 प्रश्न तुम्हाला पाठ करूनच परीक्षेसाठी जायचं आहे. कारण मुलांना हे 32 प्रश्नच परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा रिपीट होत आहे. अशा महत्त्वाचं व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी तुम्ही आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आपण बघू पहिला प्रश्न समजून घेऊ मुलांनो. प्रश्नाचं स्वरूप समजून घ्या मुलांनो, म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअर होते. भारताच्या एकूण लोकसंख्येत किती टक्के नागरी लोकसंख्या महाराष्ट्रात राहते? म्हणजे भारताच्या एकूण लोकसंख्येची तुलना करता महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या किती टक्के राहते? त्याचं उत्तर येते मुलांना बघितलं तर 13.48%. त्याचबरोबर महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या, या एकूण लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रामध्ये नागरी लोकसंख्या किती आहे? त्याचं उत्तर येते मुलांना 45.22%. आता ही दोन कॉन्सेप्ट झालेली आहे. त्याचबरोबर आपल्या भारतामध्ये मुलांना जी ग्रामीण लोकसंख्या आहे, ग्रामीण लोकसंख्या मुलांना सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे? तर त्याचं उत्तर येते मुलांना हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशमध्ये मुलांना 90% ही ग्रामीण लोकसंख्या आहे. त्याचबरोबर बघितलं तर जी शहरी किंवा त्यालाच म्हणतो आपण नागरी लोकसंख्या सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? तर बघितलं तर गोवा. आणि तिथे किती टक्के आहे? तर बघितलं तर 97.5%. आता ह्या दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, म्हणजे यावर मुलांना आपल्याला प्रश्न आला तर चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायचा. भारताच्या साक्षरतेबाबत फक्त राज्याचा विचार करता महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? म्हणजे जे साक्षरता मुलांनो सर्व राज्यांचा आपण विचार केला तर आपल्या महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? त्याचं उत्तर येते बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे किती? 7. त्याचबरोबर बघा 2011ची आपण जनगणना बघितली तर आपल्या महाराष्ट्राचं साक्षरताचं प्रमाण किती होतं? तर बघा 82 पॉईंट किती मुलांनो? 34%. आता हेच मुलांना आपण बघितलं तर 2011च्या जनगणनेनुसार बघितलं तर हे बघितलं तर 76.88%. म्हणजे यामध्ये आपल्याला काय दिसून पडत आहे? तर वाढ किती टक्क्याची? तर नियर अबाउट मुलांना 6% आपल्याला वाढ दिसते. त्याचबरोबर आपण बघितलं तर आपल्या महाराष्ट्राचं ग्रामीण साक्षरताचं प्रमाण किती आहे? तर बघितलं तर 77.09%. त्याचबरोबर शहरी साक्षरताचं प्रमाण किती? तर बघितलं तर 88.07%. या दोन कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, यावरच आपल्याला मुलांना पुन्हा प्रश्न विचारण्यात येतात. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न दिलेला बघा, 0 ते 6 वयोगटातील लोकसंख्या महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येशी तुलना केल्यास ही लोकसंख्या किती टक्के आहे? म्हणजे बघा मुलांनो 0 ते 6 वयोगटातील म्हणजे मुलांनो तर बनवू आपण त्याला बाल किंवा म्हणून आपण जे लहान मुलांची जी लोकसंख्या आहे हे एकूण किती टक्के आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर याचं उत्तर येते मुलांनो 11.9%. आता बघा मुलांनो हे 0 ते 6 यामध्ये आपल्याला लिंग गुणोत्तरसुद्धा मुलांना विचारते. तर या लिंग गुणोत्तरामध्ये बघितलं तर गडचिरोली जिल्हा सर्वात पहिला येतो मुलांनो लिंग गुणोत्तरामध्ये. ते बघितलं तर किती? 961. नंतर बघितलं तर मुलांनो गोंदियामध्ये आपल्याला 956 दिसते. त्यानंतर बघितलं तर चंद्रपूरमध्ये 953. आता ही झाली मुलांनो एकदम सर्वाधिक. आणि सर्वात कमी बघितलं तर नगरमध्ये दिसून पडते मुलांनो किती? 852. त्याचबरोबर बघितलं तर जळगावमध्ये बघितलं तर मुलांनो 842. त्याचबरोबर बीडमध्ये बघितलं तर किती? 807. आता मुलांनो हे बघा, हे सर्वात जास्त आहे लिंग गुणोत्तर आणि हे बघितलं तर सर्वात कमी. पुढचा प्रश्न बघितलं मुलांनो तर काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर किती आहे? आता बघा ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे. त्याचं उत्तर ते बघितलं तर 952. हे बघितलं तर मुलांनो कशामध्ये? तर ग्रामीण भागामध्ये. आणि शहरी भागामध्ये बघितलं तर किती? 903 हे शहरी भागामध्ये.
पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्नामध्ये बघा, भारतात लिंग गुणोत्तरात फक्त राज्याचा विचार करता महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? कशामध्ये मुलांनो, तर लिंग गुणोत्तरामध्ये म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक पहिलं, म्हणजे किती मुलांनो बघितलं तर 19 एवढं काम बघितलं तर लिंग गुणोत्तरा मुलांनो, लिंग गुणोत्तरामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. आता आपण 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रामध्ये लिंग गुणोत्तर किती, तर याचं उत्तर येते मुलांनो 919. त्याचबरोबर बघितलं तर 2001च्या जनगणनेनुसार बघितलं तर 922. म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसते, वाढ होताना दिसते. कितीची वाढ होत आहे, तर बघा 7ची. त्याचबरोबर बघितलं तर जे रत्नागिरी जिल्हा आहे मुलांनो, या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आपल्याला 1122 एवढं लिंग गुणोत्तर दिसते. लिंग गुणोत्तर मुलांनो, आणि 0 ते 6 पर्यंत असेल तर त्याला आपण म्हणू बाल लिंग गुणोत्तर. दोघातला फरक लक्ष ठेवा. त्याचबरोबर जे मुंबई शहर आहे मुलांनो, मुंबई शहरमध्ये बघितलं तर 832 आहे. याचं कारण काय हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता मुलांनो, की कमी लिंग गुणोत्तर असण्याचं. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतातील लोकसंख्येचे वितरण अतिशय रिकामी जागा आहे. आपल्या महाराष्ट्रातील जे लोकसंख्येचे वितरण कशा प्रकारचे आहे मुलांनो, तर याचं उत्तर इथे बघितलं तर का म्हणू आपण विषम का बरं, तर मुलांना आपल्या महाराष्ट्राच्या एकदम पश्चिमेकडे मुलांना बघितलं तर लोकसंख्या काय दिसून पडते, अधिक दिसून पडते. त्याचबरोबर बघितलं तर जो विदर्भ आहे, मराठवाडा आहे, खानदेश आहे, इकडे का बघितलं तर लोकसंख्या कमी दिसून पडते. म्हणजे आपल्या लोकसंख्येमध्ये जे वितरण आहे हे कसं दिसून पडत आहे मुलांनो, तर विषम दिसत आहे, विषम. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारताच्या बघा मुलांनो, भारताच्या घनतेत फक्त राज्याचा विचार करता महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? घनता म्हणून ते घनता, फक्त घनतेचा आपण विचार करता महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2, म्हणजे किती, 12वा. आता 12वा मुलांनो बघितलं तर यामध्ये बघा सर्वात जास्त कोणत्या राज्याची आहे, तर बिहारचे मुलांनो 1106. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्याची आहे, तर गडचिरोली, ते किती आहे मुलांनो बघितलं तर 74. आणि आपण भारताचा विचार केला तर सर्वात कमी कोणत्या राज्याची आहे, तर याचं उत्तर येते मुलांनो अरुणाचल प्रदेशमध्ये किती आहे, 17. त्याचबरोबर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगसाल की आपल्या महाराष्ट्राची किती लोकसंख्येची घनता आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भारतात लोकसंख्ये वाढीबाबत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? म्हणजे जे लोकसंख्या वाढ आहे, या लोकसंख्ये वाढीमध्ये आपल्या महाराष्ट्राचा मुलांनो कितवा क्रमांक लागतो? म्हणजे लोकसंख्या वाढीमध्ये त्याचं उत्तर येते बघितलं तर 15वा. म्हणजे आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या मुलांनो वाढली नाही, म्हणून आपण का आहो कमी आहे मुलांनो, बरोबर आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर 2014 पूर्वी, म्हणजे मुलांनो विभाजनाच्या पूर्वी, तर जे ठाणे जिल्हा आहे, या ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक वाढ झाली होती. 0.1% एवढी वाढ झाली होती. भारताचा विचार केला मुलांनो तर मणिपूर राज्यामध्ये बघितलं तर 31.80% एवढी काय झाली होती, वाढ झाली होती. त्याचबरोबर लोकसंख्येची मुलांनो जी कमतरता आहे, म्हणजे कमी कुठे झाली, तर बघितलं तर नागालँडमध्ये बघितलं तर -0.8%. ही पण आपल्याला मुलांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येत पुरुषाची लोकसंख्या किती टक्के आहे? म्हणजे बघा महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येमध्ये पुरुषाची लोकसंख्या किती टक्के आहे? तर याचं उत्तर आहे मुलांनो 51.82%. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती टक्के लोकसंख्या आहे पुरुषांची, तर बघा 51.82%. स्त्रीची किती आहे मुलांनो, तर बघितलं तर 48.16%. ह्या दोन्ही पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न दिलेला मुलांनो बघा, महाराष्ट्राच्या लोकसंख्येवाढीचा दर किती? आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या मुलांनो कमी झालेली आहे. आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या वाढलेली आहे का, तर नाही. ही पण एक कॉन्सेप्ट इथे मुलांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या वाढली की नाही वाढली ही पण आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर एक्झॅक्टली बघितलं मुलांनो तर 2001 ते 2010 पर्यंत मुलांना बघितलं तर 15.99% एवढी लोकसंख्या वाढली होती. पण मुलांना बघितलं तर 1991 ते 2001 यामध्ये बघितलं तर 22.73%. म्हणजे बघा मुलांनो 91 ते 1 मध्ये किती होती, 22.73%.
तर 2001 ते 2010 पर्यंत किती होती बघितलं तर 15.99%, म्हणजे नियर अबाउट किती म्हणून 16%. मग याची आपण वजाबाकी केली तर आपली लोकसंख्या वाढली का? तर नाही, आपली लोकसंख्या काय झालेली आहे? कमी झालेली आहे. तर किती झाली मुलांनो? तर वजा 7.26%. हे लक्षात ठेवा. इथे थोडंसं लिहिण्यात चुकी झाली, त्याच्याबद्दल सॉरी. पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. बघा, महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात असून राज्याच्या लोकसंख्येत किती टक्के लोकसंख्या या जिल्ह्यात राहते? म्हणजे इनडायरेक्टली मुलांनो बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, पण ती मुलांनो एकूण किती टक्के आहे हे आपल्याला विचारायला आहे. याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर 0.75%. त्याचबरोबर बघितलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये मुलांनो सर्वाधिक लोकसंख्या आपल्याला दिसून आली, तर ती किती होती बघा? 9.84%. 9.84%. पुढचा प्रश्न बघा, भारतात किती, बघा मुलांनो, भारत देशाची कितवी लोकसंख्या 2011 मध्ये पार पडली? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक क, म्हणजे कितवी? 15वी म्हणून 15वी. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. युनेस्कोने जाहीर केलेल्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये महाराष्ट्राचे किती ठिकाण आहे? वर्ल्ड हेरिटेजमध्ये मुलांनो किती ठिकाण आहे? त्याचं उत्तर इथे बघितलं तर 4. आणि शेवटचे कोणचे बघितले मुलांनो? तर आपल्या छत्रपती शिवाजी टर्मिनल, म्हणजे CST आपल्या मुंबईचं. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या महाराष्ट्राच्या पर्यटनाचे मुलांनो घोषवाक्य कोणते? घोषवाक्य कोणते? त्याचं उत्तर आहे मुलांनो अमर्याद महाराष्ट्र. त्यामध्ये मुलांनो बघितलं तर पर्यटन जिल्हा कोणता म्हणतो? तर मुलांनो सिंधुदुर्ग. त्याचबरोबर पर्यटनाची राजधानी कोणती? तर छत्रपती संभाजीनगर. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणाऱ्या सर्व राष्ट्रीय महामार्गाचे क्रमांक रिकामी जागा आहे. तर मुलांनो जे पण आपण उत्तरेकडून दक्षिणेकडे जाणारे जे पण राष्ट्रीय महामार्ग आहे त्यांचे क्रमांक कोणत्या मुलांनो? तर याचं उत्तर इथे बघितलं तर सम. पहिले विषम होती मुलांनो, आता हे चेंज झालेले आहे. जसं बघितलं मुलांनो, जो वाराणसीपासून कन्याकुमारीपर्यंत जातो हा आपल्या भारतातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग आहे मुलांनो, 0.7. आता याचं नाव चेंज झालेलं मुलांनो, याचा क्रमांक चेंज झालेला आहे, तो आहे 44. म्हणजे आता काय आहे? सम आहे. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रात 31 मार्च 2018 अखेरीस 12,275 किमी लांबीचे एकूण राष्ट्रीय महामार्ग असून लांबीबाबत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो? इथे महत्त्वाचा मुलांनो लांबीबाबत म्हटलेला आहे, लांबीबाबत. तर तो उत्तर इथे बघितलं तर ऑप्शन क्रमांक पहिला, म्हणजे कितवा? तर 3रा. ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न दिलेला, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्र राज्यात एकूण 36 जिल्ह्यापैकी किती जिल्ह्यात खनिज संपत्ती मुलांनो मोठ्या प्रमाणात आहे? खनिज संपत्ती सर्वात मोठ्या प्रमाणात किती जिल्ह्यात आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो किती? तर बघा 11. त्याचबरोबर मुलांनो खनिज संपत्ती बघितलं तर आपल्याकडे मुलांनो किती आपल्याला थोडंसं आपल्याला कोकणाकडे दिसून पडते, आणि बघितलं तर विदर्भामध्ये. सर्वात कमी कुठे आहे मुलांनो? तर वायव्येकडे, इकडे जे खानदेश आहे यामध्ये आपल्याला सर्वात कमी दिसून येते. पुढचा प्रश्न दिलेला, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील खनिज संपत्ती सर्वात जास्त कोणत्या प्रशासकीय विभागात एकवटली आहे? आपल्याला प्रश्न काय दिलेला मुलांनो बघितलं तर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये एकवटली आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक खनिज संपत्ती आढळून येते. त्यामध्ये बघितलं तर एकूण 60%. त्यानंतर नाशिकमध्ये मुलांनो बघितलं तर 2%, अमरावतीमध्ये बघितलं तर 10%, आणि कोकणामध्ये बघितलं तर 20% एवढी खनिज संपत्ती आपल्याला एकवटलेली दिसून येते. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणत्या अभयारण्याला ओळखले जाते? भरतपूर म्हणून. त्याचं उत्तर आहे मुलांनो बघा नांदूर मधेश्वर. आणि हे अभयारण्य कुठं आहे तर बघितलं तर नाशिक जिल्ह्यात आहे. ही पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघू मुलांनो, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. केंद्र सरकारने कोणत्या वर्षी देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून वाघाची निवड केली? वाघाची निवड मुलांनो कोणत्या वर्षी केली असं आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे. याचं उत्तर आहे मुलांनो 1972. 1972 मुलांनो. याची दिनांक सांगसान कोणत्या? मी तुम्हाला हिंट देतो, नोव्हेंबर. पण मुलांनो हे कोणत्या दिवशी यांनी काय केलेला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित केलेला आहे हे तुम्हाला ओळखायचं आहे.
त्याचबरोबर मुलांनो बघितलं तर व्याघ्र दिन आपण साजरा करतो मुलांनो कधी, तर 29 जुलैला आपण व्याघ्र दिन म्हणून साजरा करतो. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रामध्ये मुलांनो बघा, हत्ती या प्राण्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी दृष्टिकोनातून आपल्या म्हणजे राज्य सरकारने हत्ती प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू केलेला आहे? हत्ती प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू केलेला आहे? तर याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपण हत्ती प्रकल्प सुरू केलेला आहे. त्याचबरोबर मगर प्रकल्प कुठे आहे मुलांनो? तर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये. आणि मगरीची संख्या आपल्याला मुलांनो बघितलं तर गोदावरी नदीमध्ये जास्त दिसते. तो गडचिरोलीचा मुलांनो दक्षिणेकडचा भाग आहे त्यामध्ये. पुढचा प्रश्न काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने वनाचे सर्वात कमी प्रमाण लातूर जिल्ह्यात किती टक्के आहे? बघा मुलांनो, प्रश्न आपण बघा थोडेसे फिरून टाकलेले आहे की कोणता प्रश्नाला जर तुम्हाला उत्तर यायला हवं तर बघा मुलांनो, सर्वात कमी वनप्रदेश कुठे आहे? तर बघितलं तर लातूर जिल्ह्यात. तर किती टक्के? तर 0.17%. त्याचबरोबर मुलांनो दुसऱ्या क्रमांकाचं बघितलं तर सोलापूर आहे. दुसऱ्या क्रमांकावर विचारू शकते मुलांनो सोलापूर 0.32%. त्याच्यानंतर बघितलं तर मुलांनो जालनामध्ये किती आहे? तर 0.49. म्हणजे हा का मुलांनो बघितलं तर तिसरा. आणि हा बघितलं तर चौथा. किती मुलांनो? 0.6. कोणता? उस्मानाबाद. तर मुलांनो हे पण लक्ष ठेवा की प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न दिलेला काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रात सर्वात जास्त वनाचे क्षेत्र असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात किती टक्के आहे मुलांनो वनक्षेत्र किती टक्के आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक पहिलं. किती बघितलं तर 69.41% एवढं आपल्याला दिसून पडते मुलांनो वनक्षेत्र. यामध्ये बघितलं तर दुसऱ्या क्रमांकावर मुलांनो सिंधुदुर्ग. किती? 51.64. नंतर बघितलं तर रत्नागिरी मुलांनो, रत्नागिरीमध्ये किती? तर बघा 50.76. आणि नंतर रायगडमध्ये बघितलं मुलांनो तर 40.79. पुढचा प्रश्न बघा. उन्हाळ्यात भुसभुशीत आणि बघा पावसाळ्यात चिकलमत हे वैशिष्ट्य कोणत्या मृदेचे आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. त्याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर काळी मृदा म्हणतो. काळी मृदा ही बघितलं तर आपल्याला कापसाच्या उत्पादनासाठी मुलांनो महत्त्वाची मृदा आहे किंवा कापसाचं उत्पादन सर्वाधिक होते. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक लक्ष द्या. पावसाळ्यात मुलांनो महाराष्ट्रात पावसाळा आणि हिवाळा यांच्या दरम्यान संक्रमणाचा महिना कोणता? त्याला आपण म्हणतो मुलांनो ऑक्टोबर हीट म्हणतो. ऑक्टोबर हीट हा संक्रमणाचा महिना आहे. पुढचा प्रश्न बघितला. महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो? उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? तर याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर कोल्हापूरमध्ये. आणि किती टक्के प्रमाण आहे हे पण लक्ष द्यायचं मुलांनो. 10 ते किती म्हणून बघितलं तर 12.5%. ही का मुलांनो बघितलं तर का म्हणून सर्वाधिक का म्हणतो पावसाचं प्रमाण आहे. पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील बघा नैऋत्य मान्सून कालखंडात सर्वात कमी पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडतो? मुलांना बघा नैऋत्य मान्सून कालखंडामध्ये म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर इथे मुलांना बघितलं तर कोणचा? सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात काय म्हणतो मुलांनो कमी पाऊस पडताना दिसून पडतो. पुढचा प्रश्न बघा काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या आणि मुलांनो धबधबे. मुलांनो का म्हणू आपण धबधबे म्हणण्यापेक्षा उपनद्या मुलांनो. हे बघा प्रमुख नद्या आणि त्यांच्या का म्हणू उपनद्या यांच्याबद्दल अयोग्य जोडी ओळखायची आहे. अयोग्य जोडी तर याची मुलांनो बघा तापीची दूधगंगा बरोबर आहे. गोदावरीची सिंदकना नाही मुलांनो ते सिंदफना आहे. सिंदफना हे पण बरोबर आहे. भीमाची मुलांनो कुकडी हे पण बरोबर आहे. पण कृष्णाची मुलांनो उल्हास ही चुकीची आहे. बरोबर आहे उल्हास ही मुलांनो कोकणातली नदी आहे. आणि हे बघितलं तर कृष्णा इकडे आपल्याला मुलांनो इकडे दिसून पडते पूर्वेकडे. तर बघितलं तर या कोणची मुलांनो बघितलं कृष्णाची. दुसरी कोणची बघितलं तर दूधगंगा. हे सुद्धा तिची का म्हणू आपण का म्हणतो उपनदी आहे. त्याचबरोबर कोयना ही एक सर्वात महत्त्वाची उपनदी आहे. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील पठाराबाबत चुकीची जोडी ओळखा. म्हणजे जे आपल्या महाराष्ट्रातले पठार आहे याच्याबद्दलची तुम्हाला चुकीची जोडी ओळखायची आहे मुलांनो चुकीची. तर यामध्ये बघितलं तर पहिला तोरणमाळ हा पुणे जिल्ह्यामध्ये दिसतो बरोबर आहे. औंध पठार हे बघितलं तर सातारामध्ये हे पण बरोबर आहे. मालेगाव पठार मुलांनो नाशिकमध्ये हे पण बरोबर आहे.
त्यानंतर बघा तोरणमाळ हे आपल्याला धुळेमध्ये दिसत नाही मुलांनो, हे दिसते आपल्याला नंदुरबारमध्ये, नंदुरबार, हे पण थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते? त्याचं उत्तर येते मुलांनो सालेर. सालेर हे बघितलं तर आपल्याला नाशिक जिल्ह्यामध्ये दिसून पडते आणि याची सरासरी उंची बघितली तर 1567 मीटर एवढं आहे. सर्वोच्च शिखर कोणचं मुलांनो, तर कळसुबाई. कळसुबाईची उंची बघितली तर 1646 मीटर आणि हे कोणत्या जिल्ह्यात आहे तर मुलांनो, नगर जिल्ह्यात आहे. कोणत्या? नगर. त्याचबरोबर अस्तबा बी लक्ष देऊ, हे सातपुडा पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे मुलांनो अस्तबा. अस्तबा बघितलं तर 1325. K2 हे आपल्या भारतातील सर्वोच्च शिखर आहे मुलांनो, भारतातील. त्याची उंची किती आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करसाल आणि शेअर करसाल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या डोंगर रांगेत आहे? अजिंठा वेरूळ लेणी कोणत्या डोंगर रांगेत आहे? इथं मुलांना याच्यावरूनच समजून येते कोणचा? वेरूळ. आणि हे मुलांना आपल्या महाराष्ट्रातली पहिली किंवा भारतातली पहिली का म्हणून जागतिक वारसा स्थळामध्येची नोंद झालेली आहे. आणि हे कोणत्या वर्षी आहे मुलांनो, तर 1985 मध्ये. ही पण गोष्ट महत्त्वाची आहे परीक्षेच्या दृष्टीने. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती खाडी आहे? महाराष्ट्राच्या उत्तरेस कोणती आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो वसई. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रात सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला प्रशासकीय विभाग कोणता? सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला, याचं उत्तर आहे मुलांनो कोकण. कोकणामध्ये किती क्षेत्रफळ आहे मुलांनो बघितलं तर 30,728 चौरस किलोमीटर. त्यानंतर बघा मुलांनो अमरावती. अमरावतीमध्ये बघितलं तर 46,027 एवढं आपल्याला काय दिसून पडते मुलांनो क्षेत्रफळ. पुण्यामध्ये बघितलं तर मुलांनो 57,275 एवढं क्षेत्रफळ आहे. नाशिकमध्ये बघितलं मुलांनो तर किती 57,453. हे थोडंसं पाठ ठेवा मुलांनो, हे प्रश्न मुलांनो परीक्षेमध्ये विचारू शकतात. आता पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या म्हणजे प्रश्न चुकणार नाही मुलांनो. आता आपल्याला प्रश्न दिलेला बघा, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते? त्याचं उत्तर आहे मुलांनो ताडोबा. ताडोबा हे आपलं महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे मुलांनो आणि याची स्थापना 1955 मध्ये झालेली आहे. आणि याचं क्षेत्रफळ पण लक्ष ठेवसान 115.14 चौरस किलोमीटर. ताडोबावर TCS कंपनीने प्रश्न विचारला मुलांनो आपल्या वनरक्षकामध्ये, तर त्यासाठी तुम्ही मुलांनो मला सांगसाल का ताडोबा कोणत्या जिल्ह्यात आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न मुलांनो बघा, त्रिवार्ताच्या मतानुसार महाराष्ट्राच्या हवामानाची विभागणी किती टप्प्यात केलेली आहे? किती टप्प्यात केलेली आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो 3. कोणकोणते? तर लक्ष द्यायचं AM, नंतर BS आणि AW. यामध्ये मुलांनो बघितलं तर हा AM म्हणजे काय, तर उष्णकटिबंधीय वर्षावनाचा काय म्हणतो विभाग, वर्षावनाचा विभाग. BS म्हणजे मुलांनो बघितलं तर उष्णकटिबंधीय निम्य काय म्हणू शुल्क, निम्य शुल्क. आणि AW म्हणजे मुलांनो मान्सून, AW म्हणजे मान्सून. ही पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मुलांनो बघितला, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न दिलेला आहे, महाराष्ट्रातील कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्राची अशी कोणती नदी आहे मुलांनो जे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते सरळ सरळ? याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर वैनगंगा. वैनगंगा ही जी नदी आहे मुलांनो हिचा जो उगम आहे, हा उगम बघितलं तर मध्य प्रदेश या राज्यातून होतो. आणि हे मुलांनो बघितलं तर मध्य प्रदेशामधील मैकल पर्वतरांगेमध्ये मुलांनो बघितलं तर शिवनी नावाचा एक जिल्हा आहे. या शिवनी नावाच्या जिल्ह्यामध्ये मुलांनो एक बघितलं तर दरकेसा टेकड्या आहे. या दरकेसा टेकड्यामधून हिचा काय होतो उगम होतो. ही पण मुलांनो महत्त्वाची आपली नदी आहे, कारण हा मुलांना बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. बघा मुलांनो, वर्धा, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्याची सरहद निर्माण करणारी नदी कोणती? तर याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर आपण म्हणू वर्धा नदी. वर्धा नदीने या तिन्ही पण जिल्ह्याची मुलांनो काय केलेली आहे, सीमा केलेली आहे. आणि हिची लांबी पण पाठ ठेवसान, हिची लांबी मुलांनो 455 किलोमीटर. आणि हे बघितलं तर बैतूल या जिल्ह्यातून काय होते उगम पावते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचा.
बघा, पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? पंचगंगा आणि कृष्णा नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? त्याचं उत्तर येते मुलांनो नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी इथे मुलांनो बघितलं तर या दोघांचा संगम होतो. पुढे बघितलं तर राजनगाव. राजनगाव इथे मुलांनो बघितलं तर भीमा आणि दुसरी कोणची मुलांनो मुळा आणि मुठा या नदीचा काय होतो? संगम होतो. पुढे बघू मुलांनो आणखी की जो कराड आहे, कराडमध्ये मुलांनो बघितलं तर कृष्णा आणि दुसरी कोणची कोयना या दोघींचा संगम होतो. नंतर मुलांनो नेवासेमध्ये मुलांनो बघितलं तर पवरा व दुसरा कोणचा मुलांनो मुळा या नदीचा काय होतो? संगम होतो. हे पाठ ठेवा मुलांनो, यावर प्रश्न येऊ शकतात. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या नदीचे खोरे कोणते? हे खोटे झालं मुलांनो. हे काय आहे? दुसऱ्या क्रमांकाचे खोरे. तर दुसऱ्या क्रमांकाचे खोरे मुलांनो हा आहे गोदावरी नदी. गोदावरी नदीने मुलांनो भारताचा 10% भाग व्यापलेला आहे आणि महाराष्ट्राचा 49%. पुढचा प्रश्न बघू, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. भारतात सर्वाधिक महानगरपालिका कोणत्या राज्यात आहे? महानगरपालिका सर्वात जास्त कोणत्या राज्यात आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रामध्ये बघितलं मुलांनो तर पहिले किती होत्या? 27. आता किती झाल्या? 29. कारण 2 वाढलेल्या, एक जालना एक इचलकरंजी. तर आता ही संख्या किती झालेली आहे? 29ची झालेली आहे. आणि सर्वात जास्त बघितलं तर या कोकण प्रशासकीय विभागामध्ये आहे. नंतर बघा मुलांनो आता हे पुणे नाशिकमध्ये हे सर्व काय झालेलं आहे? आता चेंज झालेलं आहे. तर हे इकडं नागपूर अमरावती तर बरोबरच आहे मुलांनो, नागपूर अमरावती तर बरोबरच आहे. हे चेंज झालेल्या मुलांना बघितलं तर या पुण्यामध्ये बघितलं तर हे कोणची आलेली आहे? औरंगाबाद. त्याला आपण छत्रपती म्हणू किंवा आपण आता औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये आलेली कोणची आहे? तर जालना एक झालेली आहे, बरोबर आहे. आणि कोकणामध्ये बघितलं तर या पुणे प्रशासकीय विभागामध्ये सुद्धा एक वाढलेली आहे, कोणची? तर कोल्हापूरमधली. तर या 2 गोष्टी लक्षात ठेवा, यावर पण सुद्धा प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे नदीचे खोरे कोणते? पुढचा प्रश्न बघा, त्यानंतर खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? म्हणजे सांबार हे जे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे हे कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे असं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. थोडंसं काळजीपूर्वक याचं उत्तर द्यायचं मुलांनो. तर हे उत्तर येते बघितलं तर राजस्थान. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे मुलांनो, त्याच्यामुळे म्हणजे सरोवर आहे त्याच्यामुळे मुलांनो हा प्रश्न इथे रिपीट झालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, एलिफंटा लेणी कोणत्या बेटावर आहे? मुलांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे एलिफंटा लेणी. हे कोणत्या बेटावर आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर घारापुरी. हे घराणं आहे मुलांनो, घारापुरी या बेटावर आहे. आणि हे बेट मुलांनो कुठे आहे? तर बघितलं तर मुंबईमध्ये आहे. त्याचबरोबर मुलांनो बघितलं तर आणखी आपल्याला बाकीच्या जे काय म्हणतो बेट आहे हे बघा कुरगुडे, चांभार आणि रेड्डी. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील कळंब एकाच नावाचा तालुका असणारे जिल्हे कोणते? म्हणजे एकाच जिल्ह्यामध्ये मुलांनो 2 नाव, म्हणजे एकच नावाचा तालुका 2 जिल्ह्यात आहे, तो कोणचा मुलांनो? तर त्यामध्ये सांगितलेला आहे कळंब. कळंब बघितलं तर मुलांनो हा आहे ऑप्शन क्रमांक पहिला, यवतमाळ आणि उस्मानाबाद. त्याचबरोबर रत्नागिरी आणि पुणे. रत्नागिरी आणि पुणेमध्ये बघितलं तर खेड आहे. त्यानंतर बीड आणि पुणे यामध्ये बघितलं तर मुलांनो शिरूर आहे, शिरूर. अहमदनगर आणि रायगड यामध्ये बघितलं तर कर्जत आहे. कोणता म्हणून? कर्जत. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न दिलेला आहे महाराष्ट्राच्या दख्खनच्या पठाराने किती टक्के भाग व्यापलेला आहे? दख्खनच्या पठाराने किती टक्के भाग व्यापलेला आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो 86.7%. त्यामध्ये आपला जो दख्खनचा पठार आहे मुलांनो हा जो सह्याद्री पर्वत आहे याच्या कामाने मुलांनो इकडचा जो पूर्वेकडचा भाग आहे याला आपण म्हणतो दख्खनचे पठार. याची लांबी बघितली मुलांनो तर 750 किलोमीटर पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण किती मुलांनो 750. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुढचा प्रश्न दिलेला मुलांनो, महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडची खाडी कोणती? महाराष्ट्राच्या अति दक्षिणेकडची खाडी कोणती? तर याचं उत्तर येते मुलांनो तरेखोल. त्यामध्ये शुक ही जी खाडी आहे मुलांनो ही बघितलं तर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्याच्या एकदम बॉर्डरवर आहे. सावित्री बघितली तर मुलांनो ही रायगड आणि दुसरा बघितलं तर रत्नागिरी यांच्या बॉर्डरवर आहे. आणि उल्हास बघितलं मुलांनो तर हे पालघर या जिल्ह्यात आहे. थोडंसं लक्ष राहू द्या म्हणजे चुकणार नाही प्रश्न. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या.
पुढचा प्रश्न दिलेला बघा, महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? पहिले जलविद्युत केंद्र कोणते? तर याचं उत्तर आहे मुलांनो खोपोली. खोपोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर रायगड. ही पण एक मुलांनो कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र कोणते? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर खोपोली. खोपोली हे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मुलांनो रायगड या जिल्ह्यामध्ये दिसून येते. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. मुलांना ठसका लागला होता त्याच्यामुळे पाणी पिलं. बघा पुढचा प्रश्न दिलेला आहे, पैनगंगा नदीचा उगम कोणत्या पर्वतरांगेतून होतो? पैनगंगा याचं उत्तर आहे मुलांनो बुबनारांग, यालाच म्हणतो आपण अजिंठा. ही नदी मुलांनो बघितलं तर वर्धा नदीची का म्हणून आपण ही उपनदी आहे. वर्धा जी नदी आहे मुलांनो तिची उपनदी आहे. त्याचबरोबर हिची जी लांबी आहे मुलांनो तर ही बघितलं तर किती 667 किलोमीटर एवढी ही लांब आहे. ही पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील 12ही महिने वाहणारी नदी कोणती? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4. आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीच नदी नाही आहे मुलांनो ती 12ही महिने वाहते. पण आपल्या भारतामध्ये आपण विचार केला तर तिचं नाव आहे मुलांनो यमुना. यमुना ही बघितलं तर 12ही महिने वाहते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. चुकीची जोडी ओळखायची आहे. इथं बघा मुलांनो जो पहिला कॉलम आहे यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील धरण दिलेले आहे आणि हा जो दुसरा कॉलम आहे याच्यामध्ये मुलांनो या जलाशयाचे नाव आहे. जलाशयाचे नाव. आता बघा मुलांनो कोयना. कोयनाला काय म्हणतो? शिवसागर. हे का मुलांनो बरोबर आहे. भाटगर याला काय म्हणतो? ययाजी कंक. हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर माणिकडोह हे बघा मुलांनो शयाजी सागर आहे. त्यानंतर बघा भंडारदरा याचं नाव मुलांनो बघा ऑर्थर सरोवर नाही आहे तर याचं मुलांनो बघितलं तर काय म्हणतो आपण? याला नॉर्थर सरोवर नाही म्हणत, त्याला आपण म्हणतो ऑर्थर सरोवर. त्याचबरोबर हे कोणत्या जिल्ह्यात आहे हे पण महत्त्वाचे आहे मुलांनो. यामध्ये बघा कोयना तर आपल्याला सर्वांना माहिती आहे मुलांनो तो कुठे आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यानंतर भाटगर मुलांनो बघितलं तर हा कुठे आहे? पुण्यामध्ये आहे. आणि हे कोणत्या नदीवर आहे मुलांनो बघितलं तर आपण बघता येते याला म्हणून आपण नीरा या नदीवर आहे. आणि हे तर कोयना तर माहीत आहे. माणिकडोह मुलांनो बघितलं तर कुठे आहे? तर पुणेमध्ये आहे, पुणे. त्यानंतर भंडारदरा बघितलं तर अहमदनगर. हे 3 ते 4 कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. यावरचे प्रश्न चुकणार नाही मुलांनो. आता बघा मुलांनो पुढचा प्रश्न बघू. आता हे प्रश्न मुलांनो बघितलं तर आपण असे पार्टनुसार घेतलेले आहे. म्हणजे तुम्हाला मुलांनो बघितलं तर कोणताही प्रश्न तुमच्याकडून चुकणार नाही अशी आपण या प्रश्नांची इथे मुलांनो विभागणी केलेली आहे. पहिला प्रश्न बघू आता लक्ष द्यायचं. या सेकंड पार्टमध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? पश्चिम वाहिनी कोणती नाही असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर कोयना ही पश्चिम वाहिनी आहे का? तर नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये मुलांनो सह्याद्री पर्वतामुळे आपल्या या नद्यांची काय झालेली विभागणी. इकडच्या नद्या बघितलं तर पूर्ववाहिनी नद्यांनी बघितलं तर महाराष्ट्राचा 75% भाग व्यापला. आणि इकडे बघितलं तर पश्चिम वाहिनी नदीने 25% भाग व्यापला. त्यानंतर मुलांनो बघितलं तर जी पश्चिम वाहिनी सर्वात मोठी नदी कोणची? तर ती तापी आहे. आणि पूर्ववाहिनी सर्वात मोठी कोणची? तर मुलांनो नर्मदा. कोणची? तर नर्मदा. या 2 कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. रिकामी जागा ही वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा नदीची उपनदी कोणची मुलांनो? तर हे बघितलं तर पैनगंगा. याच्याबद्दल आपण माहिती मागच्या प्रश्नामध्ये बघितलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. आपण बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे जातो तेव्हा विविध नदीचे खोरे लागते तर त्यांचा क्रम खालीलपैकी कोणता? म्हणजे मुलांनो पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना. तर याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक क. सावित्री, भीमा, सीना आणि वैनगंगा हे 2 कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. हे जे भीमा आहे ना मुलांनो सीना आहे ना, या सीनावर बघितलं तर मुलांनो नगर हे जिल्हा काय आहे म्हणजे वसलेला आहे असं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा काळजीपूर्वक लक्ष द्या. भीमा नदीला हवेली या ठिकाणी उजव्या तीराने मिळणारी नदी कोणती? म्हणजे भीमा नदी आहे मुलांनो तिच्या उजव्या तीराने मिळणारी नदी कोणची असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे.
याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर इंद्रायणी. आणि हे बघितलं तर हवेली कुठे आहे मुलांनो, तर बघा पुणे या जिल्ह्यामध्ये दिसून पडते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? गोदावरीची कोणती उपनदी नाही? तर याचं उत्तर येते मुलांनो इंद्रायणी. इंद्रायणी ही बघितलं तर भीमा नदीची उपनदी आहे मुलांनो, पण ही बी कोणत्या बाजूची तर मुलांनो उजव्या बाजूची ही आहे. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. भातसा आणि काळू या दोन नद्या कोणत्या नद्याच्या उपनद्या आहेत? भातसा आणि काळू मुलांनो, त्याचं उत्तर येते बघितलं तर उल्हास नदी. उल्हास नदी मुलांनो बघितलं तर हिने बघा भरपूरचा कोकणाचा भाग व्यापलेला आहे. बरोबर आहे, ही एक महत्त्वाची नदी आहे. थोडंसं याबद्दल थोडंसं लक्ष राहू द्या. हिचा उगम पण लक्ष ठेवा, हिची लांबी पण लक्ष ठेवा. प्रश्न विचारू शकते मुलांनो TCS कंपनी. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. भीमा नदीला डाव्या तीराने मिळणारी उपनदी कोणती? भीमाच्या डाव्या तीराने मिळणारी उपनदी कोणती? त्याचं उत्तर येते मुलांनो सीना या नदीवर बघितलं तर मुलांनो आपल्याला अहमदनगर हे शहर बसलेलं आहे. त्याचबरोबर मुलांनो इंद्रायणी, नीरा आणि मान. इंद्रायणी आहे मुलांनो, इंद्रायणी, नीरा आणि मान या बघितलं तर उजव्या बाजूने मिळणाऱ्या या नद्या आहे. या पण प्रश्न महत्त्वाचा परीक्षेच्या दृष्टीने. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याची नैसर्गिक सीमा कोणती नदी तयार करते? बघा मुलांनो, पुणे आणि अहमदनगर जिल्हा याचं उत्तर येते मुलांनो भीमा नदी ही मुलांनो बघा आपल्याला प्रश्न विचारला की प्रमुख नद्या मुलांनो दक्षिणेकडची प्रमुख नदी बघितली तर कोणती? कृष्णा प्रमुख म्हटलं, आणि तिचीच उपनदी आहे मुलांनो कोणची? भीमा. पण या दोघींचा पण संगम आपल्या महाराष्ट्रात होत नाही, म्हणून आपण याचा स्वतंत्र अभ्यास करतो. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा भीमा नदीची एकूण लांबी 860 किमी आहे, पण महाराष्ट्रातील लांबी किती? मुलांनो महाराष्ट्रातील लांबी किती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर येते मुलांनो 451 एवढी का मुलांनो याची लांबी आहे, आणि एकूण लांबी किती आहे? 860 आहे. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे सातारा जिल्ह्यातील नद्यांचा खालील क्रम कोणता? सातारा जिल्ह्यातील म्हटलेला मुलांनो रत्नागिरी जिल्ह्यातील म्हटलेला आहे. तर याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक पहिलं सावित्री, त्यानंतर मुलांनो भारजा, जोग आणि वैशिष्ट्ये हे रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या मुलांनो. हे पाठ ठेवा, यावर प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. वणी हे गाव कोणत्या नदीवर वसलेले आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो निरगुडा या नदीवर वसलेले आहे. निरगुडा ही बघितलं तर वर्धा या नदीची उपनदी आहे. त्याचबरोबर मुलांनो वणी हा तालुका आहे मुलांनो, हा तालुका बघितलं तर यवतमाळ या जिल्ह्यामधील हा तालुका आहे. त्याचबरोबर मुलांनो इथे वणी इथे बघितलं तर कोळशाच्या खाणीसुद्धा आहे, कोळशाच्या खाणी. पुढचा प्रश्न बघा, खालील कोणती नदी वर्धा नदीची उपनदी आहे? त्याचं उत्तर येते निरगुडा, हे आत्ताच आपण बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा महाराष्ट्राच्या पठारावरील म्हणजे पूर्वेच्या गोंडवाना भागातील नदी असल्या कारणाने गोदावरी नदीस रिकामी जागा असे म्हणतात. म्हणजे गोदावरी नदीचं नाव कोणतं म्हणलो? त्याचं उत्तर येते बघा रुद्रगंगा असं सुद्धा तिला आपण म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, वैनगंगा ही गोदावरीची उपनदी आहे, तर या नदीचा उगम कोणत्या जिल्ह्यातून होतो? वैनगंगा याचं उत्तर येते मुलांनो शिवनी हे मध्य प्रदेशामधील आहे. ही पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा मुलांनो, कोणची? वैनगंगा नदी. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न काय दिलेला तो समजलं मुलांनो, तर उत्तर द्यायला सोपं जाते. प्रश्न म्हटलं बघा, कोकणाची उत्तर व दक्षिण सीमा या नद्यांनी निश्चित केलेली आहे. म्हणजे उत्तरेला कोणची नदी आहे आणि दक्षिणेला? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तरेला दमनगंगा तर दक्षिणेकडे तरेखोल. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. कृष्णा नदीच्या मुलांनो उजव्या तीराची प्रमुख नदी कोणती? कृष्णा नदीच्या उजव्या तीराची प्रमुख नदी कोणती असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. याचं उत्तर येते मुलांनो बघा पंचगंगा ही नदीला मुलांनो कोल्हापूरची जीवनवाहिनी म्हणते, कोल्हापूरची जीवनवाहिनी. आता मुलांनो बघा ही पंचगंगा कोणकोणत्या नदीने बनलेली आहे? तर 5 नदींनी बनलेली आहे. तर हे 5 नाव तुम्हाला पाठ ठेवणं गरजेचं आहे. त्यामध्ये एक तुम्हाला सांगतो भोगावती,
आणखी त्याचबरोबर बघितलं तर आणखी सरस्वती. आणखी तुम्ही 2 ते 3 नावं तुम्ही पाठ ठेवा. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. तापी पूर्णा संयुक्त प्रवाह कोणत्या जिल्ह्यातून वाहतो? कोणत्या जिल्ह्यातून वाहतो? त्याचं उत्तर आहे मुलांनो जळगाव, धुळे आणि नंदुरबार. आणि या तापी नदीला मुलांनो बघितलं तर हिला आपण म्हणतो मुलांनो खानदेश कन्या. का म्हणतो? खानदेश कन्या असं हिचं नाव आहे मुलांनो. हिला म्हणतो आपण खानदेश कन्या. पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? तापी नदीची उपनदी कोणती नाही? त्याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर दुभना. दुभना ही बघितलं तर गोदावरी. गोदावरीची का मुलांनो बघितलं तर उपनदी आहे, ती मुलांनो तापीची नाही आहे. पण तापीची पूर्णा आहे, पांजरा आणि गिरणा आहे. पुढचा प्रश्न बघा, बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद कोणती नदी निर्माण करते? बीड जिल्हा मुलांनो, या बीड जिल्ह्याची दक्षिण सरहद कोणती नदी तयार करते? तर याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर मांजरा. आणि बीडमध्ये मुलांनो दुसरी एक नदी आहे, तिचं नाव सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. पुढचा प्रश्न आहे बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीचा भाग नाही? खालीलपैकी कोणती नदी गोदावरी नदीचा भाग नाही? याचं उत्तर आहे मुलांनो भातसा. हे बघितलं तर मुलांनो आपल्याला कोकणातली नदी दिसते. आणि बघा गोदावरी नदीच्या खोऱ्यामध्ये मुलांनो एकूण 8 उपखोरे आहे मुलांनो. 8 उपखोरे आहे. हे पण थोडंसं पाठ ठेवा मुलांनो. कोणची? भातसा. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? जे बीड जिल्हा मुलांनो, या बीड जिल्ह्याचे बघा मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे असा आपल्याला प्रश्न विचारला. याचं उत्तर आहे मुलांनो बिंदुसरा. त्याचबरोबर बीड हा बघितलं तर मुलांनो मराठवाड्यामधला सर्वात मोठा जिल्हा मुलांनो क्षेत्रफळाच्या दृष्टीने. त्याचबरोबर इथं बघितलं तर मुलांनो एक आपल्याला का म्हणतो वीज निर्मिती केंद्र सुद्धा मुलांनो व का म्हणतो त्यामध्ये परळी. हे पण एक थोडीशी कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. गोदावरी नदीच्या डाव्या बाजूने येऊन मिळणारी नदी कोणती? डाव्या बाजूने येऊन मिळणारी नदी कोणती मुलांनो? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4. या सर्व महत्त्वाच्या मुलांनो पहिले बघितलं तर कांदवा बघितलं तर नाशिकमध्ये येऊन मिळते मुलांनो. कुठे? नाशिकमध्ये. दुसरी बघितलं तर मुलांनो शिवना हे छत्रपती संभाजीनगरामध्ये मिळते. त्यानंतर दक्षिण पूर्णा मुलांनो बघितलं तर परभणीमध्ये आपल्याला दिसून पडते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. गोदावरी नदी नांदेड जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी तेलंगणात प्रवेश करते? म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये ही मुलांनो कोणत्या ठिकाणावरून तेलंगणामध्ये प्रवेश करते? त्याचं उत्तर येते धर्माबादमध्ये मुलांनो ती काय करते? प्रवेश करते. ही एक गोष्ट इथे थोडीशी लक्ष ठेवा. पुढचा प्रश्न बघा मुलांनो, बघा पूर्णा नदीच्या खोऱ्यात कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो? पूर्णा नदीच्या खोऱ्यामध्ये कोणत्या जिल्ह्याचा समावेश होतो? त्याचं उत्तर येते मुलांनो 3. म्हणजे अकोला बी होते, बुलढाणा होते आणि जळगाव होते. बुलढाणी झालं मुलांनो ते बुलढाणा आहे. थोडंसं लक्ष राहू दे सांग. पुढचा प्रश्न बघा, धुळे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? धुळे हे जे शहर आहे मुलांनो हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो पांजरा. त्याचबरोबर मुलांनो हे तितुरू ही जी नदी आहे या नदीवर मुलांनो बघा जो चाळीसगाव हे शहर वसलेलं आहे. यावर पण प्रश्न येऊ शकतो मुलांनो. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. तापी गिरणा नदीचा संगम स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? तापी आणि गिरणा यांचा संगम स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर आहे मुलांनो रामेश्वर हे कुठे मुलांनो तर बघितलं तर जळगावमध्ये आहे. आणि हे मुलांनो एक तीर्थक्षेत्र आहे, तर हे पण एक थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. तापी नदीला उजव्या बाजूने उत्तरेकडून येऊन मिळणारी गोमती नदी कोणत्या ठिकाणी संगम होतो? म्हणजे याचं उत्तर का मुलांनो तापी आणि दुसरं कोणची मुलांनो बघितलं तर गोमती या 2 नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होता असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर याचं उत्तर आहे मुलांनो बघितलं तर शहादा. त्यालाच म्हणतो मुलांनो प्रकाशा इथे काय होतो मुलांनो याचा संगम होतो. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचा. प्रश्न दिलेला बघा, तापी नदी महाराष्ट्रातून नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून गुजरातमध्ये प्रवेश करते?
कोणत्या तालुक्यातून मुलांनो गुजरातमध्ये प्रवेश करते असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. त्याचं उत्तर येते मुलांनो बघा तळोदा. तळोदा या ठिकाणावरून ती काय करते, गुजरातमध्ये प्रवेश करते. पुढचा प्रश्न मुलांनो बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. कोणत्या नदीवर महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्याच्या सीमेवर सरदार प्रकल्प उभारण्यात आला? सरदार प्रकल्प उभारण्यात आला तर याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर तवा. आणि तवा हे बघितलं तर नर्मदा नदीची उपनदी आहे. याची मुलांनो कोणत्या दिवशी उद्घाटन झालं होतं हे सुद्धा तुम्ही मला सांगू शकता. त्यानंतर मुलांनो बघा, उंदरी आणि देवगंगा या सुद्धा मुलांनो बघितलं तर नर्मदा नदीच्या उपनद्या आहे. पुढचा प्रश्न बघा, ठाणे जिल्हा कोणत्या नदीच्या काठावर, ठाणे जिल्हा मुलांनो कोणत्या नदीच्या काठावरील जिल्हा आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर उल्हास. उल्हास नदीच्या काठावर वसलेला जिल्हा मुलांनो कोणता? ठाणे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणती नदी दक्षिण वाहिनी नदी नाही? म्हणजे खालीलपैकी कोणती नदी मुलांनो दक्षिण वाहिनी नाही? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर पैनगंगा. पैनगंगा मुलांनो हे अशा प्रकारची वाहते. कुठून? इकडून या बुलढाण्यापासून या गडचिरोलीपर्यंत. पुढचा प्रश्न मुलांनो बघा, कसारा घाट मुंबई नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? जो कसारा घाट आहे मुलांनो हा बघितलं तर मुंबई आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कोणत्या राष्ट्रीय महामार्गावर आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर नॅशनल हायवे क्रमांक 3 वर आहे. त्यानंतर बघितलं तर मुलांनो 0 नंबर म्हणजे नॅशनल हायवे 4 हा बघितलं तर मुलांनो बोरघाटवर आहे. हे पण लक्षात ठेवा मुलांनो, यावर पण प्रश्न भरपूर आलेले आहे. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या, प्रश्नाकडे लक्ष द्या. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो विजयदुर्ग. त्यानंतर देवगड, कलावती आणि तरेखोल हे बघितलं तर मुलांनो सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून पडते. पुढचा प्रश्न बघा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कोणती खाडी आहे? बघा, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कोणती खाडी आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर बाणकोट ही का मुलांनो या रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर आहे. पण रोहा, राजापूर यांनी धरमतर हे बघितलं तर मुलांनो रायगड या जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसून पडते. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी नदीच्या मुख्यामध्ये जेवढ्या भागात शिरते त्याला काय म्हणतो? तर आताच बघितलं त्याला म्हणतो आपण खाडी. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीची सर्वाधिक रुंदी कोणत्या नदीच्या खोऱ्यात आहे? असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्याचं उत्तर येते मुलांना बघितलं तर उल्हास. पण मुलांना हे किती आहे याची रुंदी? तर बघा 30 ते 60 काय म्हणतो किलोमीटर एवढी ही काय म्हणतो आपण लांब दिसते. आणि हिने क्षेत्रफळ किती मुलांना होतं बघा 30,728 चौरस किलोमीटर एवढं काय मुलांना याचं क्षेत्रफळ आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे आहे. त्याचं उत्तर येते मुलांना दमणगंगा आणि दुसरी तरेखोल. पुढचा प्रश्न बघा, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील सर्वात कमी किनारपट्टी लाभलेला जिल्हा कोणता? सर्वात कमी मुलांना त्याचं उत्तर येते बघितलं तर ठाणेला मुलांना फक्त 25 किलोमीटर आहे. सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्याला आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि किती किलोमीटर मुलांना हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसाल सर्वात जास्त. पुढचा प्रश्न बघा, कर्नाटक गोवा या दोन राज्याची सीमा लाभलेला जिल्हा कोणता? मुलांना प्रश्न काय दिलेला बघा, कर्नाटक गोवा या दोन राज्याची सीमा म्हणजे दोन राज्याची सीमा लागलेला मुलांना महाराष्ट्रातील जिल्हा कोणता? तर याचं उत्तर येते मुलांना बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्हा मुलांना. त्याचबरोबर बघा कर्नाटकाला एकूण 7 जिल्ह्यांची सीमा आहे. त्यानंतर गोव्याला मुलांना बघितलं तर फक्त एकाच जिल्ह्याची सीमा आहे. हे पण गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्या महाराष्ट्राच्या एक्झॅक्टली काय म्हणतो मुलांना दक्षिणेकडे कोण आहे? गोवा आहे. आणि थोडंसं मुलांना आग्नेयेकडे कोणता बघितलं तर कर्नाटक आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न मुलांना काळजीपूर्वक लक्ष द्या. तेलंगणा कर्नाटक या दोन राज्याच्या सीमा लाभलेला जिल्हा कोणता?
तेलंगणा व कर्नाटक या दोन राज्याच्या सीमा कोणत्या राज्याला आहे मुलांनो? तर याचं उत्तर इथे बघितलं तर नांदेड. नांदेड या जिल्ह्याला मुलांनो बघितलं तर आपल्याला दिसून पडते की ह्या दोन्ही पण जिल्ह्याच्या सीमा, त्यामध्ये मुलांनो बघा तेलंगणाची सर्वात जास्त मुलांनो सीमा लागलेली आहे कोणाला? नांदेडला. तेलंगणाला एकूण किती? 4 जिल्ह्यांच्या सीमा आहे. त्यामध्ये बघितलं तर सर्वात पहिले गडचिरोली, चंद्रपूर, त्यानंतर मुलांनो यवतमाळ आणि नंतर बघितलं तर नांदेड. या गोष्टी लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघा, छत्तीसगड आणि तेलंगणा या दोन राज्याच्या सीमा लाभलेला जिल्हा कोणता? छत्तीसगड आणि काय म्हटलेलं मुलांनो बघितलं तर मध्य प्रदेश. याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर छत्तीसगड आणि कोणचं म्हटलेलं आहे? तेलंगणा. त्याचं उत्तर इथे मुलांनो गडचिरोली. गडचिरोली जिल्ह्याला लागून आहे. छत्तीसगड बघितलं तर मुलांनो एकूण फक्त 2 जिल्ह्याच्या सीमा लागून आहे. पहिला बघितलं तर गडचिरोली आणि दुसरा बघितलं तर गोंदिया. आणि हा बघितलं तर आपल्या महाराष्ट्राच्या मुलांनो एकदम पूर्वेकडे आहे मुलांनो. कोणचा? तर बघा छत्तीसगड. तेलंगणा कुठे मुलांनो? तर आग्नेयेकडे तेलंगणा. तर हे दोन्ही पण कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्या. मध्य प्रदेश छत्तीसगड या दोन राज्याची सीमा लाभलेला जिल्हा कोणता? असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर बघा मध्य प्रदेश आणि छत्तीसगड म्हटलेला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड त्याचं उत्तर आहे मुलांनो गोंदिया. आता बघा मुलांनो हा जो आपला महाराष्ट्र आहे याच्या एक्झॅक्टली वरती कोण आहे मुलांनो? मध्य प्रदेश आणि पूर्वेकडे कोणता आहे? छत्तीसगड. तर यामध्ये मुलांनो बघितलं तर हा आपल्याला गोंदिया जिल्हा दिसून येतो. पुढचा प्रश्न बघितला तर बघा गुजरात आणि मध्य प्रदेश या दोन राज्याच्या सीमा लाभलेला जिल्हा कोणता? या दोन राज्याच्या सीमा लाभलेला जिल्हा कोणता असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. तर याचं उत्तर आहे मुलांनो धुळे. गुजरात बघितलं तर मुलांनो इकडे वायव्येकडे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न दिलेला आहे बघा महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांचा असणाऱ्या सीमा जिल्ह्यांच्या संख्येनुसार उतरता क्रम लावा. याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे बघा सर्वात जास्त कोणचा आहे? मध्य प्रदेश आहे, बहुतेक करून 8 आहे मुलांनो. त्यानंतर कर्नाटकाला 7 आहे. त्याच्यानंतर गुजरातला मुलांनो 4 आहे आणि छत्तीसगडला 2 आहे. तर हे थोडीशी कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील तालुक्याच्या संदर्भात अयोग्य जोडी ओळखा. म्हणजे मुलांनो बघितलं तालुक्याच्या संदर्भामध्ये आपल्याला अयोग्य जोडी ओळखायच्या. यामध्ये बघा नांदेड आणि यवतमाळ 16 तालुके आहे, सर्वांना माहिती आहे. रायगड आणि नाशिकमध्ये 15 आहे तालुके, हे पण माहिती आहे. पुणे आणि अहमदनगरमध्ये 14 आहे. त्यानंतर कोल्हापूर आणि गडचिरोलीमध्ये 13 नाही आहे मुलांनो. तर तिथे किती आहे मुलांनो बघितलं तर 12 आहे. 12 ही एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रात सर्वात लहान जिल्ह्याच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. म्हणजे सर्वात लहान जिल्हे मुलांनो त्याचं उत्तर बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे हिंगोली सर्वात कमी, नंतर बघितलं मुलांनो तर हिंगोली नंतर क्षेत्रफळानुसार म्हटलेलं आहे. क्षेत्रफळानुसार सर्वात लहान तर ठाणे, नंतर बघितलं तर भंडारा आणि मुंबई उपनगर. पुढचा प्रश्न मुलांनो काळजीपूर्वक लक्ष द्यायचा. बघा पुणे महाराष्ट्रातील पुणे प्रशासकीय विभागात क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा कोणता? कोणता म्हटलेलं मुलांनो बघितलं तर आपल्याला दिलेलं विचारलेलं आहे की पुणे प्रशासकीय विभागामध्ये. तर पुणे प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक क्षेत्रफळ कोणाचं असणार? तर पुणे जिल्ह्याचं असणार. ते एकूण किती टक्के आहे मुलांनो तर बघितलं तर 18.16% आणि याचं क्षेत्रफळ बघितलं तर 57,275. पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्रातील नागपूर प्रशासकीय विभागात क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा कोणता? नागपूर प्रशासकीय विभागामध्ये याचं उत्तर आहे मुलांनो चंद्रपूरचं बघितलं तर क्षेत्रफळ 16.69% आहे. आणि याची मुलांनो बघितलं तर किती आहे तर बघा 51,377 चौरस किलोमीटर. ही पण लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न दिलेला बघा महाराष्ट्रातील अमरावती प्रशासकीय विभागात क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठा जिल्हा कोणता? त्याचं उत्तर आहे मुलांनो यवतमाळ. कारण 16 तालुके आहे आपल्याला माहिती आहे. याचं बघितलं तर 14.4% एवढा याने भाग व्यापलेला आहे. आणि हे किती आहे म्हणलो तर 46,027 एवढं याचं क्षेत्रफळ आहे. पुढचा प्रश्न बघितलं तर महाराष्ट्रातील कोकण प्रशासकीय विभागात एकूण क्षेत्रफळाबाबत सर्वात मोठा जिल्हा कोणता?
कुठे म्हटलेलं आहे मुलांनो बघा, कोकण प्रशासकीय विभागात. याचं उत्तर येते मुलांनो रत्नागिरी. रत्नागिरीने एकूण 10% भाग व्यापलेला आहे आणि हा किती मुलांनो बघितलं तर 3228 एवढं त्याचं काय म्हणून क्षेत्रफळ आहे. पुढचा प्रश्न बघितलं तर महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी 4 प्रशासकीय विभागातील कोणता विभाग नव्हता. त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर नाशिक. तर कोकण बी होता, पुणे होता, औरंगाबाद होता, नागपूर होता आणि नंतर मुलांनो बघितलं तर नाशिक आणि नंतर अमरावती या 2 प्रशासकीय विभागाची निर्मिती केली. तर मुलांना आपण बघितलं तर एकंदरीत असे आपण 100 प्रश्न बघितलेले आहे. हे 100 प्रश्न मुलांना आपण पूर्ण स्पष्टीकरणासहित बघितलेले आहे. म्हणजे तुम्हाला मुलांना येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा नक्की काय होणार, फायदा होणार. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर मुलांना एखादा टॉपिक समजला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे त्यावर सुद्धा आपण काय करू शकतो मुलांना, आपण व्हिडिओ तयार करू शकतो. ओके मुलांना, आजच्या दिवसपर्यंत बस. पुन्हा भेटू मुलांना नवीन व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू व्हेरी मच. टेक केअर.